त्यांनी आंदोलन केलं आणि याच्या लागोपाठ विरोध जे होते छगन भुजबळ करत होते. आता आरक्षण मिळालं त्यानंतर सुद्धा त्यांचे विरोध कायम आहे छगन भुजबळ साहेबांचा. तर कुठेतरी मराठा कुणबी हे वाद निर्माण होत आहे. तर राष्ट्रवादी त्यांच्या जे मताला सहमत आहे का? राष्ट्रवादीचा मत फार एकदम स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाच्या मागासपणाचा सिद्ध करण्यासाठी आयोग जे नेमला गेला आहे त्याचा आजही उल्लेख शिंदे समितीचा झाला. तेही पूर्ण काम त्याचं झालं पाहिजे. कारण आजच्या निर्णयामुळे कुणबीचे सर्टिफिकेट असलेले नोंद असलेलेच लोकांना मिळणार आहे. बाकीचे कोणी जे नसेल ते त्यांनाही मिळालं पाहिजे. ते सगळं आमच्या पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे आणि इतरांना पण काही नुकसान न झालं पाहिजे ह्याच्याही खबरदारी घेतली पाहिजे. छगन भुजबळांची भूमिका मराठाला देऊ नये असं नाही आहे. त्यांनी कुठेही असं त्याचा विरोध केलेला नाही. आणि जर खरोखर कोणाच्या कुणबीचे प्रमाणपत्र असेल आणि मागच्या काळात राहून गेले असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. आणि तेच आजची भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे. आणि छगन भुजबळ साहेबांनी कुठेही असा काही विरोधाभास काही केलेला नाही आहे. आणि काही गोष्ट काही असेल तर नक्कीच बसून चर्चा करून योग्य रीतीनं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघू शकते. आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने आज एकनाथ शिंदे साहेब असो, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसजी असो, अजितदादा असो, सगळ्यांनी मिळून एकनाथजींनी जे मार्ग काढलेला आहे आणि जे आज ज्याच्यावर सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषण मागे घेतलं. सगळं म्हणजे खुशीच्या वातावरणामध्ये आज जे काही घडलं आहे वाशीमध्ये त्या गोष्टीशी, त्या भूमिकेशी आम्ही 100% सहमत आहोत. सर, छगन भुजबळ म्हणाले की त्या दिवसावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे आणि उद्या तज्ज्ञांची बैठक बोलवली की ओबीसी आरक्षणामध्ये आपण मराठ्यांना कसं काय घेऊ, कुणबी नोंदी कसं घेऊ, त्यासाठी उद्या तज्ज्ञांची बैठक बोलवली आहे. छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहत आहोत. आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात, हा एक पार्ट आहे. पण माझ्या त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झाला त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे. शेवटी जे कुणबी तर आज पण आहे ना, कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच. आणि जर आता कुठला कुणबी समाज नाही, कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे आणि त्यांच्या कुठल्याही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा की बाकीच्या जे काही रेकॉर्ड्सच्या आधारावर, ते काही द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही. पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे, अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले, मी काही जास्त झाले असं नाही म्हणत, वाढले थोडेफार, तर ते ॲडजस्ट करायच्या सरकारने त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही ओबीसीच्या बरोबरीच बाकीच्या काही जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ शकतो असं बोलले ना. आज जे काही मी ऐकलं, कारण मी तिथे नव्हतो, मी टी व्हीवरच ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेब तिथे भाषण करत होते, मनोज जरांगे जे काही बोलत होते, त्या आधारावर मी सांगतो की काही कुठलाही असा काही फार काही संशय असण्याचं कारण नाही. सगळे सोयऱ्याचे आरक्षण टिकणार नाही कोर्टात असं छगन. आता बघा, कोर्टाच्या उद्याचं काय राहील ते मी आज कोर्टाच्याबद्दल भाष्य करणं योग्य आहे का. पण एक खरं आहे की महाराष्ट्र सरकारनीच क्युरेटिव्ह म्हणजे काय, पूर्वीच्या जे कोर्टच्या डिसिशन होता ते तुम्ही परत रिव्ह्यू करा, त्यामध्ये आम्हाला थोडा अधिक काय म्हणायचं आहे, जे काही आमच्या बाजू पूर्वी मांडल्या त्यापेक्षा अधिक आमच्याकडे माहिती आम्ही देऊ इच्छितो. क्युरेटिव्हचा मतलब तुम्ही परत ते केस रिओपन करा आणि काही नवीन फॅक्ट्स आणि नवीन परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्याला आम्हाला काहीतरी संशोधन करून द्या. हे क्युरेटिव्ह सुप्रीम कोर्टात पुढे होती, ते परवाच ऐकले गेली. 24 तारखेला बहुतेक हिअरिंग होती आणि रिझर्व फॉर ऑर्डर्स आहे. आता सुप्रीम कोर्ट काय ऑर्डर देते नाही देते त्याच्याविषयी मी आज नाही बोलू शकत. आणि आज नाही उद्या
कोर्टात जायचा म्हणजे अधिकार आहे. कोर्ट काय निर्णय करेल तो विषय वेगळा आहे. नहीं ऐसा है अभी जहाँ तक ये सब जो महायुति का जो इशू है, अभी वो डिसीजन जब मिलेंगे तब होगा. तब तक कोई अभी तक अधिकृत कोई भी मीटिंग हुई नहीं है. और चर्चा तो ठीक है, स्वाभाविक है. मैं इधर से पहले भी बहुत बार लोक प्रतिनिधि रहा हूँ और ये भी सही है कि जब तक हम महाआघाड़ी में थे तब तक ये सीट हमारे पास रहती थी. अब महायुति है तो महायुति में जब जो बात किए बिना मैं कुछ उसमें बोलना, और मैं जिम्मेदार आदमी हूँ, जबाबदार माणसाने असं काहीतरी विना काही चर्चा झाल्याशिवाय काही बोलणं हे मला काही योग्य वाटत नाही. हे खरं आहे की पारंपरिक मी या भागामधून मी लढत आलो किंवा राष्ट्रवादी लढत आली ही जागा, आणि त्यामुळे हे लोकांचा विचार करणं स्वाभाविक आहे. आणि हे पण खरं आहे की काही वर्षामध्ये जे काही जनप्रतिनिधीचा जे एक वाटचालीचा जे एक झपाटा पूर्वी जे माझ्या काळात होता ते थोडा कमी दिसत आहे. मी आजच्या जनप्रतिनिधीचं नाही म्हणत, पण हे मधल्या काही काळामध्ये जेव्हा मी नव्हतो तर त्यामुळे लोकांची अपेक्षा हे असणं स्वाभाविक आहे. हे बघताना लोकांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण एक जबाबदार व्यक्तींनी विना चर्चा झाल्याशिवाय काही बोलणं हे योग्य नाही. कारण बाकीचे लोक काही बोलू शकतात. इतर पक्षामध्ये त्यांना प्रत्येकानं अधिकार आहे. त्यांच्या पक्षाकडे आज वर्तमान खासदार आहे तर त्या पक्षांतर्गत ज्यांना ज्यांना तिकिटाची इच्छा असेल त्यांना अधिकार आहे. ते लोकशाही मार्गाने आता ठीक आहे. आणि आता सध्या कसं आहे की फलक इतके स्वस्त झाले की लावायची इतकी सवय झाली लोकांना, माहीत नाही, किंवा फलक स्वस्त झाले की लोकांना स्वतःचा चेहरा बघायची सवय झाली आहे आणि खुश होतात. म्हणजे काल्पनिक तरी आपण खासदार होऊ शकतो असं तर लोकांना विचार करायला आपण आवड नाही लावू शकत ना. तर ठीक आहे. पण एवढंच म्हणतो की अजून काही चर्चा झाली नाही. आणि जसा माझ्याविषयी आहे, मला तर ऑलरेडी म्हणजे पदावर तर मी आहेतच. आता इकडचं पद की तिकडचं पद ते आता विषय फक्त एक मीटिंग नंतर मी सांगेन. यावेळेस पण आपण अशी दावेदारी सादर केलेली आहे. खासदार आहे की नाही मी? हा आहे ना. पण तर या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना असं वाटते की आपण 2028 पर्यंत ऑलरेडी खासदार आहातच, आताही आपली दावेदारी आलेली आहे समोर. तर कुठेतरी राष्ट्रवादीची पकड पण चांगली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्यानुसार राष्ट्रवादीला एक सीट मागायची आहे विदर्भामध्ये, तर एक सीट गोंदियाला का नाही? तुमच्या म्हणणं बरोबर आहे, त्यात काही वाद नाही आहे की गोंदिया भंडारा अख्खा विदर्भामध्ये जर बघितलं तर सर्वात ताकद राष्ट्रवादीची या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि आमदारही आहे. आणि त्याशिवाय पण आमचं काम आहे, सगळं संपर्क आहे, कार्यकर्ते गावागावामध्ये आहे आणि मागील इतिहास पण आहे. पण आता युतीमध्ये 3 पक्षाच्या युतीमध्ये प्रत्येकांची दावेदारीच्या पण काही म्हणजे बेस असतो. त्यांचा बेस आहे की आज सध्या त्यांच्याकडे ती जागा आहे. तो म्हणून मी आग्रह माझ्या पक्षासाठी जरूर करू शकतो, पण डिसिशन तो आम्ही युती म्हणून महायुती म्हणूनच आम्ही घेणार आहोत. आज सकाळी पण मी नागपूरला होतो. एका कार्यक्रमाला आम्ही देवेंद्रजी आणि नितीन गडकरी आम्ही एकत्रच होतो. राणेसाहेबही होते. असंच म्हणजे गप्पा गोष्टी चालल्या होत्या की इलेक्शनच्या संदर्भात काय करायचं, कसा करायचा. मी विचारलं आहे की लवकर आपण बसलं पाहिजे. 2-3 कारण होते, तुम्हालाही माहीत आहे की आता मराठा आरक्षणाच्या सुदैवाने आज बऱ्याचपैकी मार्गी लागलेला आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये बाकीचे कार्यक्रम होते. पंतप्रधान 2 वेळा येऊन गेले.
मध्ये राम मंदिराचा पण उद्घाटनाचा सोहळा होता, नंतर 26 जानेवारी होती, मराठा आरक्षणाचा होता. तर हे त्यामुळे 8-10 दिवस जे चर्चा होता ते झाली नाही. आणि म्हणून मी आजच आता त्यांच्याशी बोललो. मी म्हटलं, ते म्हणले 2-4 दिवसामध्ये आपण बसून ते लवकरात लवकर केलं पाहिजे, कारण वेळ खूप आता होऊन गेली आहे आणि आता इलेक्शन तोंडावरच आलेलं आहे मार्च महिन्यामध्ये. आणि असं काय लोकांना उगीचच म्हणजे लवकर होतील. मला एक सांगा, मागच्या वेळीस आपल्या या गोंदिया भंडारा सीटमध्ये आपण 10 एप्रिल 2019 मतदान केलं होतं. 10 एप्रिल. तर मग लवकर म्हणजे काय, तर पहिला टप्पा होताच आपला, फर्स्ट फेज होता. सो दॅट इज ऑल राईट. ते त्याच्या आसपास 15 दिवस आसपास पुढे मागे होऊ शकते. ते इलेक्शन कमिशन बाकीच्याही गोष्टी बघतात ना, सुट्ट्या बघतात, काय तेव्हार बघतात, की परीक्षा कधी आहे, की बाकीच्या गोष्टी काय आहे, ते त्यांना 15 दिवस महिना पुढे मागे करायचा त्या इलेक्शन कमिशनचा अधिकार आहे. सर, महायुतीची तिकीट जर आपल्याला मिळाली तर आपण लढणारच ना? तिकीट मिळाली तर लढणारच ना. बघा, कोण लढणार? तिकीट मिळाली तर मला लढावं लागेल. तर 48 जागापैकी राष्ट्रवादी महायुतीकडे किती जागा? असं आहे ते, मी काही याच्यामध्ये काही भविष्यवाणी करणार नाही आणि काही आकडाही बोलणार नाही, कारण त्याचा बरेच कारण असतात. बघा, काही पारंपरिक सीट असतात, काही सिटिंग सीट्स असतात, काही इतर पक्षांची आहे, काही 2-4-5 ठिकाणी आमची पण तयारी नसेल, हे पण आहे ना. म्हणजे अख्खा 48 जागामध्ये राष्ट्रवादी पहिलं काँग्रेसबरोबर असल्यामुळे कधी लढली नाही लोकसभेची. त्यामुळे आता पण आम्ही सगळ्या 48 जागामध्ये आम्ही दावा करू शकत नाही, किंवा करू शकतो पण आमच्याकडे तेवढी तयारी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.